हॅलो एव्हरीवन. जेव्हा केव्हा मी एखादा स्कॉलरशिपचा व्हिडिओ टाकते तेव्हा युजली त्यातल्या मेजॉरिटी स्कॉलरशिप्स या मुलींच्यासाठी असतात आणि मग ॲज युजल मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की मुलांनीच काय केलंय, मुलांसाठी का नाही स्कॉलरशिप, मुलांना पण हवी, सरकारनं असं तसं तसं वगैरे. सो आज मी एक अशी स्कॉलरशिप डिस्कस करणार आहे की जी मुलींसाठी पण आहेच खरं तर, पण मुलांसाठी देखील आहे. इयत्ता 9वी ते 12वी या स्टँडर्ड्समध्ये शिकत असणाऱ्या मुला आणि मुलींच्यासाठी आजची स्कॉलरशिप आहे. ज्या स्कॉलरशिप अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे दर वर्षाला 15,000 रुपये. सो ही स्कॉलरशिप नक्की काय आहे, इलिजिबिलिटी काय आहे, अर्ज कसा करायचा, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. नीट लक्षपूर्वक पहिल्यांदा ऐका, समजून घ्या आणि जे इलिजिबल स्टुडंट्स आहेत त्यांनी ह्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायला नक्की विसरू नका. सो ही जी स्कॉलरशिप मी आज सांगणार आहे तुम्हाला, त्याचं नाव आहे SBIची ही जी स्कॉलरशिप आहे प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप. सो SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप हे आपल्या आजच्या स्कॉलरशिपचं नाव आहे. याच्या अंतर्गत तुम्हाला दर वर्षाला 15,000 रुपये मिळणार आहेत. आता ह्याची वैशिष्ट्य वगैरे काय आहेत हे सगळं इथं दिलेलं आहे मी तुम्हाला. आर्थिक वार्षिक उत्पन्न जे आहे कुटुंबाचं ते 3 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलं पाहिजे असं त्याची अट आहे. युजली 7 लाख 8 लाख असं असतं, परंतु ह्या स्कॉलरशिपसाठीचं जी वार्षिक उत्पन्नाची अट आहे ती 3 लाख दर वर्षाचं असं असलं पाहिजे. ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अंतिम तारीख आहे 4 सप्टेंबर, अजून 1 महिना आहे. सो जे इलिजिबल स्टुडंट्स आहेत, खरंच ज्यांना गरज आहे अशा स्टुडंट्सना अशा एखाद्या स्कॉलरशिपची, ते मुलं किंवा मुली दोनही या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. आता ह्याच्यामध्ये ही जी शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार आहे त्याची अमाऊंट जी आहे ती डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाणार आहे. आता ह्याच्यासाठी तुम्ही स्कॉलरशिप म्हणजे शाळेची फी आहे, तुमची पुस्तकं वह्या जे काही आहे, परीक्षा शुल्क आहे. जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर हॉस्टेलचं तुमच्या जे काही रेंट असेल वॉटेवर, ह्या सगळ्या गोष्टी किंवा तुमचे काही डिजिटल तुम्हाला लागणार असेल हेल्प, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या स्कॉलरशिप अंतर्गत परचेस करू शकता आणि त्याचा लाभ तुमच्या एज्युकेशनल याच्यामध्ये तुमचं स्कोर बूस्ट करण्यासाठी वापरू शकता. आता ह्याच्यासाठीचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, सगळ्यात पहिलं म्हणजे भारताचा नागरिक तुम्ही असलं पाहिजेत, की जे ऑब्व्हियसली तुम्ही सगळे आहात. सध्या कोणत्याही भारतातील कोणत्याही एका मान्यताप्राप्त शाळेमध्ये 9वी 10वी 11वी 12वी मध्ये शिकत असलेला पाहिजे. मागील वर्षामध्ये तुम्हाला किमान 75% गुण मिळाले असले पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही आता 9वीत आहात तर तुम्हाला 8वी मध्ये कमीत कमी 75% गुण हे मिळाले असले पाहिजे. आता ह्याच्यामध्ये SC किंवा ST प्रवर्गातील जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी गुणांच्या मर्यादेत 10%ची सवलत असते. त्यांना कमीत कमी 65% गुण असतील तरी सुद्धा तुम्ही मग या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे आणि पालकांची संमती असणं अनिवार्य आहे वगैरे, हे सगळं बेसिक झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ह्याच्यासाठीचे आवश्यक डॉक्युमेंट्स काय आहेत. सगळ्यात पहिलं जे लागणार आहे ते म्हणजे तुमचं स्कॅन केलेले, हे सगळे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. सो हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे स्कॅन कॉपीज हव्यात. पासपोर्ट साईजचा फोटो हवाय, तुमचा आधार कार्ड किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला किंवा कोणतंही ID कार्ड जे तुमचं असेल ते, तुमची मागील वर्षाची मार्कलिस्ट हवी आहे, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा चालू वर्षाचं ओळखपत्र जे शाळेचं लागणार आहे ते, आत्ता चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची आणि फी भरलेल्याची पावती जर नसेल तर तुम्ही बोनाफाईडच्या द्वारे हे देताय ना, तर त्यामुळे ते चालून जाईल. उत्पन्नाचा दाखला, फॉर्म 16A किंवा पगाराची स्लिप वगैरे यापैकी एखादं काहीतरी तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याच्या बँक खात्याचे पासबुक जे सक्रिय आहे म्हणजेच ऍक्टिव्ह आहे, चालू आहे असं तुमचं बँक अकाउंट, त्याला आधार ऑब्व्हियसली जोडलेला असतोच. पालकांचं संमतीपत्र, जे 18 वर्षांच्या खालील मुलं आहेत की त्या पालकांचं संमतीपत्र देखील लागणार आहे. जात प्रमाणपत्र, जे SC किंवा ST स्टुडंट्स जर असाल आणि तुम्ही ह्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करणार असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र ह्याला जोडायचं आहे आणि जर दिव्यांग असाल तर त्याचं देखील प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला बडी फॉर स्टडी या वेबसाईटवरती जायचं आहे. SBI आशा स्कॉलरशिप पोर्टल किंवा अशा SBIची ऑफिशियल साईट पण आहे, त्या साईटवरती देखील जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. मोबाईल नंबर, ईमेल ID किंवा ह्या गुगल अकाउंटद्वारे तुम्ही लॉग इन करायचं आहे. नवीन युजर असल्यास ते सगळी इन्फॉर्मेशन भरून तुमचं पहिल्यांदा साइन अप करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल
तर साइन इन असतं आणि जर तुम्ही नवीन जेव्हा रजिस्टर करताय तेव्हा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, गुगल अकाउंटवरून सुद्धा तुम्ही डिरेक्टली साइन इन करू शकता. त्यानंतर सिल्वर जुबली प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप हे 9वी ते 12वी ह्याच्यासाठी स्टार्ट ऍप्लिकेशन अशा बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि बँकची डिटेल, बँक अकाउंट नंबर वगैरे, आधार नंबर, ह्या सगळ्या माहिती तुम्हाला तिथं द्यायच्या आहेत. त्यानंतर कागदपत्र जी आपण मगाशी सांगितलेली होती डॉक्युमेंट्स, ती सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहेत. एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं कोणती माहिती राहिलेली आहे का आणि मग सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं काही महत्त्वाच्या गोष्टी पण त्यांनी सांगितलेल्या आहेत की कोणतीही चुकीची माहिती दिली तर अर्ज तुमचा नाकारला जाऊ शकतो. स्कॅन केलेली कागदपत्रे जी आहेत ते स्पष्ट आणि वाचनीय असली पाहिजेत, म्हणजे क्लिअर दिसलं पाहिजे जे काही आहे ते. विद्यार्थ्याच्या स्वतःच्या नावे बँक अकाउंट हे हवंय किंवा पालकांच्या सोबत जॉईंट अकाउंट असावं, म्हणजे हे जे पैसे आहेत ते तुमच्या पालकांच्या अकाउंटवरती मिळणार नाही आहेत. किंवा मग तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक हे कंपल्सरी असलंच पाहिजे. अंतिम तारीख 4 सप्टेंबर आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या स्कॉलरशिपशी रिलेटेड आहे. जर तुम्हाला हे फॉर्म भरता येत नसेल, बऱ्याचशा स्टुडंट्सना जमत नाही, घरामध्ये इंटरनेट नसतं, तर तुमच्या जवळची जी नेट कॅफे वगैरे असतात तिथे तुम्ही जा, हे फॉर्म तुम्हाला भरून दिले जातील. ठीक आहे. सो जास्तीत जास्त गरजू स्टुडंट्सपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.